Good morning, friends. Good morning, sir. Our spoken English classroom go with structures presented by Gopal Gudde along with the students of Jilla Parishad Upper Primary School Sakra Raja Taluka Varora District Chandrapur. Friends, today we are going to look after future perfect tense. Tell me, what is the sentence structure of future perfect tense? Subject plus shall have or will have plus past participle plus object. As in, when we are going to learn any new structure at that time, it is very important to know why we are going to look after this particular sentence structure. कोणतंही नवीन स्ट्रक्चर शिकत असताना त्या स्ट्रक्चरचा मला बोलताना केव्हा ते वापरायचं आहे, मला तर त्याचा उपयोग कुठे होणार आहे, कोणत्या संदर्भात मला हे स्ट्रक्चर वापरायचं आहे हे समजणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय ते स्ट्रक्चर आपण शिकून काहीच फायदा नाही. त्याच्यावरचे वाक्य तयार करता येतात, त्याचे अर्थ काढता येतात, पण ते कुठं वापरायचं आहे हेच जर समजलं नाही तर त्या स्ट्रक्चरचा उपयोग होणार नाही. तर आपण फ्युचर परफेक्ट कोणत्या संदर्भात वापरणार हे आपण शिकणार आहोत. ॲक्शन्स विल बी कंप्लीटेड बिफोर ए स्पेसिफिक टाईम इन द फ्युचर. फ्युचरमधला एखादा स्पेसिफिक टाईम आहे ना, फ्युचरमध्ये वेगवेगळे टाईम्स आहेत, बरोबर आहेत, आहे ना. त्या स्पेसिफिक टाईमच्या अगोदर ज्या गोष्टी पूर्ण झालेल्या असतील, फ्युचर आहे ना, असतील, इज इट राईट. प्रेझेंट आहेवाला काळ आहे, पास्ट होता होती होतेवाला आहे, आणि फ्युचर असेन असू असशील वाला काळ आहे, इज इट राईट. या आयडेंटिटीज आहेत काळ ओळखण्याच्या. मग हा फ्युचरच्या संदर्भात जर आपण फ्युचर परफेक्टच्या संदर्भात इथे बोलणार आहोत तर असेन असू असशीलवाला काळ आहे हा, बरोबर आहे. तर ॲक्शन्स विल बी कंप्लीटेड बिफोर ए स्पेसिफिक टाईम इन द फ्युचर. सपोज दिस इज अवर टाइम लाईन, इज इट राईट. हिअर इन दिस टाइम लाईन सपोज नाव, आता मी तुमच्यासमोर उभा आहे, बरोबर आहे. आत्तापासून त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो भविष्यात चालला जाईल, बरोबर आहे, राईट साईडला, बरोबर आहे का, तुमच्या राईट साईडला. नाव इथं आपण भविष्यामधले 2 पॉईंट ऑफ लाईन घेतलेले आहेत, बरोबर आहे, बरोबर आहे का. समजा हा एक भविष्यातला तुमचा पर्टिक्युलर पॉईंट ऑफ टाईम आहे आणि हे नेक्स्ट इयर हा दुसरा पॉईंट ऑफ टाईम आपण दुसऱ्या वर्षासाठी घेतला, बरोबर आहे. तर या पर्टिक्युलर टाईमच्या अगोदर यामध्ये नाऊपासून तर या नेक्स्ट इयरच्या मधात ज्या ज्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व तुम्हाला फ्युचर परफेक्टमध्ये सांगता येणार आहेत. ओके, आपण इथे बिफोर स्पेसिफिक टाईम इन द फ्युचर, भविष्यातल्या एखाद्या स्पेसिफिक टाईमच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी झालेल्या असतील ते इथे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. बाय नेक्स्ट जुलै वी विल हॅव पास्ड स्टँडर्ड 7th. वी विल हॅव कंप्लीटेड आवर स्पोकन इंग्लिश क्लासरूम समर कॅम्प. बघा या उदाहरणामध्ये बाय नेक्स्ट जुलै, आता मार्च सुरू आहे आणि जुलै येणार आहे. मार्च आणि जुलैच्या मध्ये कोणकोणते महिने आहेत, एप्रिल आहे, मे आहे, जून आहे. या 3 महिन्यात काहीच नाही घडणार का, बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतील ना. मग जुलै जर एक स्पेसिफिक टाइम तुम्ही घेतलेला आहे तर जुलैच्या पूर्वी ज्या ज्या गोष्टी झालेल्या असतील अशा सर्व गोष्टी तुम्हाला फ्युचर परफेक्टमध्ये सांगता येणार आहे. संदर्भ लक्षात आला. पहा या उदाहरणामध्ये बाय नेक्स्ट जुलै वी विल हॅव पास्ड स्टँडर्ड 7th. आता तुम्ही 7व्या वर्गात आहात, काही 6व्या वर्गात आहे, पण 7वा वर्ग पास कराल तुम्ही, मे मध्ये निकाल लागून जाईल तुमचा, म्हणजे 7वा वर्ग तुम्ही पास झालेले राहाल, इज इट राईट. बाय नेक्स्ट जुलै वी विल हॅव पास्ड स्टँडर्ड 7th. परत पुन्हा आपले क्लासेस कधी सुरू होणार आहे स्पोकन इंग्लिश क्लासरूमचे, 2 मे पासून. कंप्लीट कधी होणार आहेत, 24 ऑफ जून, 24 जूनला ते कंप्लीट होणार आहे. म्हणजे जुलैच्या पहिलेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतील, पक्का. पहा आपण इथे लिहिलेलं आहे वी विल हॅव कंप्लीटेड, वी विल हॅव कंप्लीटेड. फ्युचर परफेक्ट वापरलेला आहे इथे, फ्युचर परफेक्ट. बाय नेक्स्ट जुलै वी विल हॅव पास्ड स्टँडर्ड 7th, वी विल हॅव पास्ड. फ्युचर परफेक्ट वापरलेला आहे. कोणत्या संदर्भात वापरलेला आहे की एखाद्या पर्टिक्युलर बाय बिफोर स्पेसिफिक टाईम इन द फ्युचर. एक स्पेसिफिक टाईम आपण घेतलेला आहे जुलै, त्याच्या अगोदर फ्युचरमध्येच कोणकोणत्या गोष्टी झालेल्या असतील ते सांगता येण्यासाठी आपण फ्युचर परफेक्ट
वापरणारा. संदर्भ पक्का लक्षात घ्या. कोणत्या संदर्भात मला हे स्ट्रक्चर वापरायचं आहे हे समजलं तरच ते वापरता येईल, नाहीतर वापरता येईल का? मग ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर पहिल्यांदा आपण बिफोर स्पेसिफिक टाइम इन द फ्युचर बाय नेक्स्ट जुलै वी विल हॅव पास स्टँडर्ड 7, वी विल हॅव कम्प्लिटेड अवर स्पोकन इंग्लिश क्लासरूम समर कॅम्प. आपण दुसरं एक पाहिलं होतं बिफोर अनादर ॲक्शन्स इन द फ्युचर. त्याचं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे. बिफोर अनादर ॲक्शन्स, एखादी ॲक्शन्स आहे फ्युचरमधली, अजून घडायची आहे, ती घडायचीच आहे, बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या असतील ते आपण सांगणार आहोत. लक्षात आलं का? संदर्भ लक्षात आला? व्हेरी गुड. बिफोर यू अराईव्ह, बिफोर यू अराईव्ह. एखादी बाई आपल्या नवऱ्याला सांगत आहे की तुम्ही येण्याच्या पूर्वी, सपोज असं समजा, बरोबर आहे. बिफोर यू अराईव्ह काय काय झालेलं असेल ती सांगणार आहे. इज इट राईट? ओके. बिफोर यू अराईव्ह वी विल हॅव इटन डिनर. आम्ही जेवण केलेले असू. इज इट राईट? तुम्हाला येण्याला उशीर होणार आहे मला माहिती आहे, त्याच्यामुळे बिफोर यू अराईव्ह वी विल हॅव इटन डिनर अँड द किड्स विल हॅव गॉन टू बेड. आणि मुलं झोपलेले असतील. तुम्ही या, आरामात या. तुमच्यासाठी कोणी जेवायला थांबणार नाही आहे. मी पण जेवण करून घेणार आहे. तुमचं नेहमीच आहे, तुम्ही नेहमीच उशिरा येता. अशा संदर्भात तुम्ही यायच्या पूर्वी काय काय झालेलं असेल त्या सगळ्या गोष्टी आपल्याला फ्युचर परफेक्टमध्ये सांगता येणार आहे. संदर्भ लक्षात आला? संदर्भाकडे लक्ष द्या. बिफोर अनादर ॲक्शन्स, बिफोर यू अराईव्ह वी विल हॅव इटन डिनर अँड द किड्स विल हॅव गॉन टू बेड. अशा प्रकारे आपल्याला फ्युचर परफेक्ट वापरता येणार आहे. फ्युचर परफेक्ट वापरत असताना आपण ज्या कॉमन एक्सप्रेशन्स वापरतो त्या लक्षात ठेवायच्या आहे. बिफोरच्या पूर्वी बाय द टाईम, बाय 10, बाय ट्यूजडे, बाय नेक्स्ट मंथ, बाय नेक्स्ट इयर, अशा प्रकारच्या आपण एक्सप्रेशन्स वाक्य तयार करताना वाक्याच्या सुरुवातीला वापरत असतो. इथे आपण एक वाक्य घेतलेलं आहे फ्युचर परफेक्टचं. आय विल हॅव अराईव्ड, आय विल हॅव अराईव्ड. विल हॅवच आपण सगळ्यांसोबत वापरलेला आहे. आय सोबत आपण यापूर्वी आय शॅल हॅव वापरत होतो, बरोबर आहे का? मॉडर्न इंग्रजीमध्ये आय वी याच्यासोबत आपण शाल जरी वापरत असलो तरी मॉडर्न इंग्रजीमध्ये सर्वच सब्जेक्ट सोबत विल हॅव वापरता येणार आहे. तो वापरले तर चुकीचा होणार नाही. त्याच्यामुळे कन्फ्युजन ठेवण्यापेक्षा आपण सगळ्या ठिकाणी विल हॅव घेतलेला आहे. सो आय विल हॅव अराईव्ड, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल. फ्युचर परफेक्टचं स्ट्रक्चर लागलेलं आहे. दिस इज अवर पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. आय विल हॅव arrived. Now we are going to convert this positive structure into negative. As in when we convert any positive structure into negative, at that time we just put not in front of helping verb. I will have arrived. Helping verb कोणता आहे? will have. Helping verb कोणता आहे? आता will have च्या समोर आपल्याला not लावायचं आहे. काय लावायचं आहे? आपण will have not असं करत नाही. विल हॅव नॉट असं करत नाही. मग आताच तर तुम्ही सांगितलं सर की आपल्याला हेल्पिंग वर्बच्या समोर नॉट लावायचं आहे. मग परत तुम्ही पुन्हा हेही सांगून राहिले की विल हॅव नॉट असं आपण करत नाही. आपण हेल्पिंग वर्बच्या समोरच नॉट लावतो, पण विल हॅव यांच्या मधात नॉट लावतो. लक्षात राहील का? पक्की गाठ मारून ठेवा. विल हॅव नॉट असं कधीच होणार नाही. विल नॉट हॅव असं होईल. विल नॉट हॅव. आणि विल नॉट याचाही एक कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आपल्याकडे आहे, वोंट. विल नॉट जर वापरायचा नसेल तर तुम्ही वोंट वापरू शकता. म्हणजेच विल नॉट हॅव साठी वोंट हॅव तुम्हाला वापरता येईल. इज इट राईट? ओके. मग इथे आपल्याला आय वोंट हॅव अराईव्ड. बघा, आय विल हॅव अराईव्ड याचं निगेटिव्ह कसं केलं आपण? आय वोंट हॅव अराईव्ड. लक्षात आलं निगेटिव्ह? Now we are going to convert this positive structure into interrogative. As in when we convert any interrogative structure, any positive structure into interrogative structure, at that time we start our questions with helping verb. मग helping verb आपले will have आहे. will have ने सुरुवात करावी लागेल, बरोबर आहे? जसं आपण not लावताना will not have असं केलं होतं, तसंच इथे हेल्पिंग वर्बने प्रश्नाची सुरुवात करत असताना विल हॅवने सुरुवात होणार नाही, तर विल आणि हॅवच्या मधात आपल्याला सब्जेक्ट घ्यावा लागणार आहे. आपला सब्जेक्ट कोणता इथे? आय. कोणता आहे? मग काय होईल आपलं? विल आय हॅव. लक्षात राहील का? विल आणि हॅवच्या मधात आपण काय घेतलं? सब्जेक्ट घेतला. इज इट राईट? ओके. विल आय हॅव अराईव्ड.
झाला इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन. नाउ वी आर गोइंग टू कन्वर्ट दिस इंट्रोगेटिव्ह इंटू निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. टू टाइप्स. नंबर 1, put just not in front of subject, and number 2, with using contracted form. आपण पहिल्यांदा सब्जेक्ट समोर नॉट लावून करून टाकू. ओके, इल आय सब्जेक्ट आहे आपला, याच्या समोर नॉट लावावं लागेल. म्हणजेच काय होईल, इल आय नॉट हॅव अराइव्ड. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरू. वोंट मध्ये नॉट आलेला आहे, म्हणजे परत पुन्हा सब्जेक्टच्या समोर नॉट लावायची गरज आहे का? नाही. वोंट आय हॅव अराइव्ड. समजलं. आता आपण त्याचा WH क्वेश्चन तयार करून घेऊया. WH क्वेश्चनचा रूल काय आहे? स्टार्ट युअर क्वेश्चन विथ क्वेश्चन वर्ड. इज इट राईट? सो वी स्टार्ट अवर क्वेश्चन. व्हाय इज अवर क्वेश्चन वर्ड हियर. ओके, अँड देन पुट कंप्लीट इंट्रोगेटिव्ह स्ट्रक्चर इन फ्रंट ऑफ युअर क्वेश्चन वर्ड. त्या क्वेश्चन वर्डच्या समोर तुम्ही काय ठेवायचं आहे? इंट्रोगेटिव्ह जे काही आपण तयार केलेलं आहे, इल आय हॅव अराइव्ड, ते त्याच्या समोर ठेवून द्यायचं. चालेल? काही कठीण आहे? व्हाय इल आय हॅव अराइव्ड. याचं निगेटिव्ह करत असताना दोन प्रकारे, एक सब्जेक्ट समोर नॉट लावून, दुसरा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरून, जसं आपण इंट्रोगेटिव्ह मध्ये केलं होतं तसंच करायचं आहे. व्हाय इल आय हॅव अराइव्ड. व्हाय इल आय हॅव अराइव्ड इज अवर WH क्वेश्चन. इज इट राईट? नाउ वी कन्वर्ट दिस WH क्वेश्चन इनटू निगेटिव्ह WH. येस. व्हाय इल आय नॉट हॅव अराइव्ड. सब्जेक्ट समोर नॉट लावला, दुसऱ्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरू आपण. व्हाय वोंट आय हॅव अराइव्ड. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्हचे निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह दोन प्रकारे, WH अँड निगेटिव्ह WH दोन प्रकारे, असे 8 आपण वेगवेगळे स्ट्रक्चर्स तयार करणार आहोत. इंग्रजीमध्ये ओल्ड इंग्लिश, मॉडर्न इंग्लिश अशा दोन कन्सेप्ट आहे. मॉडर्न इंग्लिशमध्ये आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म वापरण्यावर जास्त जोर देत असतो. तर आय इल असं लिहित असताना आपण आयला अपॉस्ट्रॉफी देतो आणि LL समोर लिहितो. बरोबर आहे? याचं वाचन करताना आईल असं करतो. काय करतो? आईल म्हणजेच काय? आय इल साठी आपण काय वापरतो? आईलचा अर्थ आय इल. त्याचप्रमाणे यू इल, वी इल, दे इल, ही इल, शी इल, राज इल, मृणाल इल, या प्रकारे. आणि जेव्हा आपण विल नॉट साठी वोंट वापरतो, तो प्रत्येक सब्जेक्ट सोबत वापरत असताना आय वोंट, यू वोंट, वी वोंट, दे वोंट, ही वोंट, शी वोंट, राज वोंट, मृणाल वोंट, अशा प्रकारे आपण कॉन्ट्रॅक्टेड फॉर्मचा वापर करतो. आपण फ्युचर परफेक्टमध्ये काम करत असताना बरेच क्रियापद रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्ब या कॅटेगरीमध्ये डिवाइड होतात. आणि इथे मुलांना बऱ्यापैकी कन्फ्युजन असते, रेग्युलर वर्ब कशाला म्हणायचं आणि इररेग्युलर वर्ब कशाला म्हणायचं, याच्यातलं कन्फ्युजन त्यांना राहू नये त्याच्यासाठी याच व्हिडिओमध्ये आपण हा एक छोटासा पार्ट जोडलेला आहे. जसं आपण WORK वर्क हे क्रियापद आहे आपलं एक. ओके, WORK याचा आपण सेकंड आणि थर्ड फॉर्म करत असताना WORKED याला काय लावला आपण? ED लावला. काय लावला? त्याचप्रमाणे CHECK चेक याचं पास्ट फॉर्म करत असताना CHECKED काय लावला? ED. म्हणजे क्रियापदाला सरळ सरळ समोर ED जेव्हा लावतो आपण तेव्हा हा एक रूल आहे क्रियापदाला ED लावण्याचा, सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म तयार करण्याचा. इज इट राईट? तर ED लावून आपल्याला एखाद्या जास्तीत जास्त क्रियापदं अशीच आहेत की ज्यांना आपण शेवटी ED लावलेला आहे. बरोबर आहे? बरं, प्रत्येकच क्रियापदाच्या शेवटी आपण ED लावत नाही. काही क्रियापदाच्या शेवटी आपण D लावतो सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म तयार करत असताना. जसं LIVE याला आपण सेकंड थर्ड फॉर्म करत असताना काय केलं? LIVED काय लावला आपण? D लावला का ED लावला? Dच लावला, कारण E ऑलरेडी इथे आहे. बरोबर आहे? म्हणून लक्षात ठेवायचं की क्रियापदाचा शेवट जर E ने होत असेल, क्रियापदाचा शेवट जर E ने होत असेल तर त्याचा सेकंड आणि थर्ड फॉर्म तयार करत असताना फक्त तुम्ही D लावणार. काय लावणार? LIVED, CHANGED, लिव्ह, लिव्ड, चेंज्ड. तिसरा एक नियम आहे की क्रियापदाचा शेवट जर Y ने होत असेल, कशाने होत असेल? TRY शेवट कशाने झाला?
वाय. STUDY शेवट कशाने झाला? PLAY शेवट कशाने झाला? तिथेही वायने शेवट झाला. पण PLAY ला हा नियम लागू होत नाही. हा इथे नियम काय आहे? जर क्रियापदाचा शेवट वायने होत असेल आणि त्या वायच्या अगोदर जर कॉन्सोनंट असेल, वायच्या अगोदर काय असेल? कॉन्सोनंट असेल तर हा नियम लागू होतो. हा वाय ड्रॉप करायचा आणि त्या क्रियापदाला IED जोडायचं. काय जोडायचं? IED जोडायचं. मग TRचं काय होईल? वाय चालला जाईल TR वायचा, TRIED. STUDY चा STUDIED असं होईल. PLAY ला नाही होणार, कारण PLAY त्या वायच्या अगोदर काय आहे? A आहे. A स्टँड फॉर वॉवेल्स, आणि वॉवेल्स आहे म्हणून त्या PLAY ला आपण फक्त EDच लावणार. तिथे IED लावू शकत नाही आणि वाय ड्रॉप पण करू शकत नाही. पण इथे जेव्हा वायने एंड होतो आणि अगोदर कॉन्सोनंट असेल तर अशा ठिकाणी आपण IED लावणार. लक्षात आलं मित्रांनो? चौथा एक नियम आहे CVC वाला, जो आपण वर्ब प्लस ING करतानाही पाहिला होता. इज इट राईट? वर्ब प्लस ING वरचा एक स्पेशल व्हिडिओ आपण दिलेला आहे ऑलरेडी, बरोबर आहे? हाही आपल्याला एक रेग्युलर इरेग्युलर वर्बचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्याला द्यायचा आहे. पण इथे बघा HUG इथे CVC लागू होते की नाही ते आपण पाहणार. G स्टँड फॉर, U स्टँड फॉर, H स्टँड फॉर, CVC लागला. खाली SHIP, P स्टँड फॉर, I स्टँड फॉर, H स्टँड फॉर, CVC लागला. मग ज्या क्रियापदाला CVC लागत असेल अशा क्रियापदाचं लास्ट लेटर आपण डबल करणार. HUG चं काय होईल? HUGG आणि समोर ED लावणार. HUGGED, HUGGED, SHIPPED. लक्षात आलं? आणि जे आता इरेग्युलर वर्ब आहे या सगळ्यांना आपण रेग्युलर वर्ब म्हणणार, बरोबर आहे? मग इरेग्युलर वर्ब कुणाला म्हणायचं? जसं ज्या क्रियापदांची तीनही रूपं वेगवेगळी आहे, हे नियम त्यांना आपण लावत नाही, हे नियम त्यांना आपण लावत नाही, मग त्यांना म्हणू आपण इरेग्युलर वर्ब, ज्यांची तीनही रूपं वेगवेगळी असतात. जसं उदाहरणादाखल गो, वेंट, गॉन, डू, डीड, डन, गिव, गेव, गिवन, टेक, टूक, टेकन, राईट, रोट, रिटर्न. अशा प्रकारे या क्रियापदांना आपण कोणती क्रियापद म्हणू? इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब याच्यातला फरक कळला तुम्हाला? आपल्याला प्रत्येक गोष्टी अतिशय बारकाईनं समजत पुढे जायचं आहे. हे सगळे विद्यार्थी आपले कुठले आहेत? जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आहेत. हा व्हिडिओ आपला कुणासाठी आहे? ग्रामीण भागातल्या मराठी माध्यमांच्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांसाठी आहे. लक्षात आलं ना? तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी नियम शिकत आपण समोर जाणार आहोत. ओके, इथे आपण काही वाक्य पाहिलेले आहेत फ्युचर परफेक्टमध्ये, जे आपल्याला परफेक्टली वापरता येतील असेच वाक्य आपण इथे काही घेतलेले आहे. फ्युचर परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस इल हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट. इथे आपण शॅल हॅव ड्रॉप केलेला आहे कारण आता आपण इल हॅवच वापरणार आहे प्रत्येक सब्जेक्ट सोबत. चालेल? इथे आपण एक पहिलं वाक्य घेतलेलं आहे. बाय द टाइम ही गेट्स टू द एअरपोर्ट द फ्लाइट इल हॅव अराइव्ड. बाय द टाइम ही गेट्स टू द एअरपोर्ट the flight will have arrived. The flight will have arrived. इथे फ्युचर परफेक्ट झालेला आहे. ओके, द नेक्स्ट सेंटेन्स, नेक्स्ट ऑगस्ट शी विल हॅव बीन मॅरिड फॉर 25 years. पुढच्या वर्षी तिच्या लग्नाला 25 वर्षे झालेले असतील. नेक्स्ट ऑगस्ट शी विल हॅव बीन मॅरिड फॉर 25 years. बाय 3 यू विल हॅव गिवन युअर प्रेझेंटेशन. 3 वाजेपर्यंत तू तुझं प्रेझेंटेशन दिलेलं असशील. बाय 9 PM वी विल हॅव हॅड डिनर. पहा इथं मोठ्या सुंदर पद्धतीने हॅडचा उपयोग केलेला आहे. हॅड स्टँड फॉर पास्ट पार्टिसिपल ऑफ हॅव, हॅव, हॅड, हॅड. ओके, इल हॅव ॲज ए हेल्पिंग वर्ब अँड देन पास्ट पार्टिसिपल ऑफ हॅव, हॅड. वी इल हॅव हॅड. पहा किती सुंदर वाटते वाक्य ते. इल हॅव हॅड. बाय 9 PM वी इल हॅव हॅड डिनर. 9 वाजेपर्यंत आम्ही आमचं जेवण केलेले असू. दे इल हॅव डन देअर होमवर्क. त्यांनी त्यांचा होमवर्क केलेला असेल. विल ही हॅव इटन बाय देन. त्यानंतर तो जेवलेला असेल का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. इल आणि हॅवच्या मधात सब्जेक्ट घेतलेला आहे.
लक्षात आलं? अशा प्रकारे आपल्याला याच वाक्यांचे तसे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह या एका वाक्याचे 8-8 वाक्य तुम्हाला तयार करायचे आहे. तुम्हाला फ्युचर परफेक्टमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, WH, निगेटिव्ह WH कसे करायचे हे तुम्हाला समजणार आहे. हा तुमचा होमवर्क समजा. हा होमवर्क तुम्हालाही करायचा आहे आणि आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांनाही करायचा आहे. आपण आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एकदा विनंती करून टाकायची. अजूनही तुम्ही हे गो विथ स्ट्रक्चर चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते करा. मित्रांनो, हे चॅनल केवळ आणि केवळ आपल्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना इंग्रजीसाठी जास्त गोष्टी प्रोव्हाइड केल्या जात नाही. आपण नर्सरी, प्लेइंग ग्रुप, KG1, KG2 याच्यापासून वंचित आहोत. आपल्याला इंग्रजी पहिलेच आपण शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत बरंच मागं आहोत आणि इंग्रजी भाषा इतकी महत्त्वाची आहे मित्रांनो की ही भाषा जर आपल्याला आत्ता या स्टेजवर, प्रायमरी स्टेजवर, जिल्हा परिषदेच्या इयत्ता 7व्या वर्गापर्यंत चांगली समजली नाही, तिचे स्ट्रक्चर समजले नाही तर आपण इंग्रजीत बरीच मागे राहून जाऊ. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की हे चॅनल केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहे. हे सगळे विद्यार्थी आपल्यासाठी मेहनत घेत आहेत. तर हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपल्या पालकांना सबस्क्राईब करायला लावा. आपल्या शिक्षकांना विनंती करा की सगळ्यांना हे सबस्क्राईब करण्यासाठी भाग पडा. तुम्हाला काही अडचण आली व्हिडिओ पाहताना तर आपल्या शिक्षकांना विचारा. ओके, किंवा तुमच्या काही सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाका. मला वाटतं इथे आपण थांबलं पाहिजे. टिल देन बाय.